नमस्कार. आपण बऱ्याच वेळेला असे हे 3 शब्द ऐकतो जे वरचेवर कानावर पडतात की ही व्यक्ती खूप धार्मिक आहे, ही व्यक्ती खूप सात्विक आहे, ही व्यक्ती खूप तामसी आहे. तर काय आहे नेमका अर्थ या शब्दांचा? गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, सत्व, रज आणि तम ह्या 3 गुणांनीच ही सारी जीवनसृष्टी तयार झालेली आहे. किंबहुना ह्या गुणांच्या पलीकडे वेगळं काहीच नाही. अगदी सजीव आणि निर्जीव अशी प्रत्येक गोष्ट ह्या गुणांनीच तयार होते. हे 3 गुण कमी जास्त प्रमाणात प्रत्येकात असतात. अगदी ज्या वेळेला मातेच्या उदरात त्या जीवाचा जन्म होतो, त्या जीवाचं बीज जेव्हा रोवलं जातं ना, त्या क्षणाला ह्या 3 गुणांचं प्रमाण तिथे ठरून जातं. मग जेव्हा ती व्यक्ती किंवा तो प्राणी हा अनंतात विलीन होतो, तेव्हा सुद्धा त्याच्या राखेमध्ये सुद्धा ते जे प्रमाण असतं ते तितकंच असतं जितकं ते त्याच्या जन्माच्या वेळी असतं. तर असे हे 3 गुण. हे 3 गुण कसे ओळखायचे? जो गुण किंवा जी मानसिकता एखाद्या चुकीच्या कर्माला, चुकीच्या कारणांना सुद्धा जस्टिफाय करते, तेव्हा त्याला तामसी म्हणून ओळखलं जातं किंवा तामसिक असंही म्हटलं जातं. जेव्हा ज्ञानाला उद्युक्त करणारी मानसिकता असते, तेव्हा त्याला सात्विक म्हणून ओळखलं जातं. आणि ज्या वेळेला कुठल्याही कर्मांना उद्युक्त करणारी किंवा सतत कर्मांना वाहून घेणारी जेव्हा मानसिकता असते, तेव्हा त्याला राजसिक म्हणून ओळखलं जातं. तर असे आहेत हे 3 गुण. बघा, तुम्ही पण तुमच्या आजूबाजूला बघा आणि ओळखायला शिका की कोण राजसिक आहे, कोण तामसिक आहे आणि कोण सात्विक आहे. कारण हे असं गुणांना ओळखणं म्हणजे सुद्धा गीतेला जाणून घेतल्यासारखं आहे किंवा अध्यात्मातलं एक छोटंसं पाऊल आहे.